हा रस्ता माझा आहे या भाषेत त्यांनी मला धमकावलं. त्याचं नाव चांगलं काय नाव आहे? एक मिनिट, तो विनोद कोटावदे होता, बिल्डर विनोद कोटावदे. ओके. त्यावर त्यांना मी म्हटलं की हा रस्ता जो आहे हा आमचा साहेब बोलले सँक्शन आहे डीपी मध्ये, हे मी लहानपणापासून माहिती आहे मला. तेव्हा त्यांनी त्यांच्या फोन मधून प्लॅनही दाखवला. त्या प्लॅन मध्ये सुद्धा तो रोड दिसतो आहे. मी त्यांना म्हटलं सर फक्त रोड दिसतो, तर म्हटलं मी विकत घेतला रस्ता. प्लॅन बदलणाऱ्या बिल्डर कोटावदेची आम्हाला लाज वाटते. प्लॅन बदलणाऱ्या बिल्डर कोटावदेची आम्हाला लाज वाटते. प्लॅन बदलायला मदत करणाऱ्या नाशिक महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची आम्हाला लाज वाटते. कर्मचारी अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते. बिल्डरच्या दावणीला बांधलेल्या नगर रचना विभागातल्या हलकट कुत्र्यांची आम्हाला लाज वाटते. लाचखोर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते. अधिकारी म्हणतात मला कोर्टात जायचे, कोर्टातून आल्यानंतर अधिकारी म्हणतोय आत्ताच मी 5 वाजता कोर्टातून आलो, आता मी जेवण करीन आणि मग मी ट्राय करतो येण्याचा. दुसऱ्या दिवशी पण लोक जमलेले आहे. त्यांचा सगळ्यांचा प्रश्न एकच आहे की इथून एक रस्ता होता, जो रस्ता बिल्डर लोकांनी बंद केलेला आहे. तिकडनं गेट लावलं, इकडनं गेट लावलं. तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्या सारख्यांना सहकार्य करा, अधिकाऱ्यांना 2 शब्द समजून सांगा आणि ह्या रस्त्याचा मार्ग मोकळा करा. यासाठी तुमचं जे सहकार्य आम्हाला लाभणार आहे ते तेवढं तुम्ही अनमोलाचं आहे. थँक्यू. राजश्री अंपायर रोड फ्रंटला 18 मीटर रोड आहे, बाजूला सर्व्हिस रोड 6 मीटरचा आहे आणि मागच्या बाजूला 7.5 मीटरचा रोड आहे. तो टाउन प्लॅनिंगने मंजूर केलेला आहे. मंजूर केलेला असताना हा रोड चोरीला जाणं हे बिल्डर लोकांनी गैरकृत्य केलेलं आहे आणि बेकायदेशीर वापर करून गेट बंद केलेलं आहे. आणि बावी साहेबांनी जे आज योगदान घडून आणलंय, आज जवळपास 200 लोक आज उपस्थित राहिले आणि त्यांनी विनामूल्य सेवा देऊन आपल्या समोर हजर झालेले आहेत आणि त्याबद्दल नगरपालिकेवर लवकरच त्यांची कारवाई व्हावी यासाठी सर्व लोक उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद. पुढे आम्ही ज्ञानेश्वरी अपार्टमेंट, विशाल अपार्टमेंट हे जे अपार्टमेंट आहे गेल्या 27 वर्षापासून म्हणजे 1997 पासून आम्ही हा रस्ता जो आहे हा वापरतोय आणि म्हणजे जवळजवळ 27 वर्ष झाले या रोडने आमच्या गाड्या जात आहेत आणि अचानकपणे एक नवीन बिल्डर येतो, मागची जागा खरेदी करतो आणि म्हणतो की हा रोड जो आहे हा आमच्या स्वतःच्या मालकीचा आहे. खरं तर हा ज्ञानेश्वरी अपार्टमेंट, विशाल अपार्टमेंट यांच्या प्लॅन मध्ये सुद्धा हा रोड आहे, तरी सुद्धा हा प्लॅन मध्ये सुद्धा रोड आहे, तरी सुद्धा हे म्हणताय की हा रोड जो आहे हा आमच्या मालकीचा आहे. हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. जितेंद्र भावे जे आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून मी बघतोय की ते अतिशय प्रामाणिकपणे सर्वच आंदोलनामध्ये भाग घेतात. हॉस्पिटलचा असो किंवा कोणतंही आंदोलन असो, जितेंद्र भावे भाग घेतात. या 8-10 वर्षापूर्वी जितेंद्र भावेंना आठवत नसेल पण माझा परिचय झालेला होता, तर तेव्हापासून मी भावेंना ओळखतोय. तिथे तडमडीचं कार्य करताय आणि त्यांच्या सहकार्याने तेव्हा काही चोरी करताना पकडले का भावेला? कधीच नाही. जितेंद्र भावेने कधीही चोरी केलेली नाही किंवा भ्रष्टाचार केलेला नाही हे मला पूर्णपणे माहिती आहे. तरी मी माझ्या सर्व ज्ञानेश्वरी अपार्टमेंटच्या लोकांना सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा या आंदोलनाला परत सुद्धा आंदोलन होत असेल तर आपण सर्वांनी सहभाग नोंदवा हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. थँक्यू सो मच. प्रवीण मालपुरे. आता आमची राजश्री एम्पायर ही बिल्डिंग असून आणि तसंच ह्या लाईनीमध्ये जवळपास 6 ते 7 बिल्डिंग आहे. शुभश्री प्लाझा आहे, ज्ञानेश्वरी आहे, विशाल आहे आणि अजून पुढे 3 यश बिल्डिंग आहे. अशा जवळपास 7 ते 8 बिल्डिंग असून साधारण 200 फॅमिलीज एवढ्या पूर्ण रस्त्यामध्ये ह्या रस्त्याचा वापर करतायत आणि प्रत्येक बिल्डिंगच्या बिल्डिंग प्लॅनमध्ये हा 7.5 मीटरचा रोड सँक्शन आहे. प्रत्येक लेआउट हा फायनल लेआउट असल्यामुळे त्यांना 7.5 मीटरचा रोड फायनल असताना तो कोणत्या अधिकाऱ्याने त्यांनी हा रस्ता बंद केला. म्हणून आम्ही रितसर नगरपालिकेकडे 5 ते 6 दिवसापूर्वी पहिली एक स्टेप म्हणून अर्ज केलेला आहे. रितसर अर्ज केला, ज्ञानेश्वरीवाल्यांनी केला आणि सर्व बिल्डिंगवाल्यांनी अर्ज केलेला आहे. त्यानंतर आमचे वाघसाहेब, आमचे जे सभासद वाघसाहेब की ज्यांनी अनेक वेळेस त्यांचा फॉलोअपही घेतला पण अधिकारी लोकांनी अजूनपर्यंत